प्रतिनिधी फिरोज तडवी. हिंगोणा येथे भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला, युवकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी. यावल तालुक्यातील हिंगोणा गावात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना घडली. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये प्रथमेश मुकेश महाले या 22 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मध्यस्थी करायला गेलेले अन्य तिघेजणही जखमी झाले असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी गौरव जीवन जाधव याने प्रथमेश महाले यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की प्रथमेश गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र सावदा येथील डॉक्टर सचिन पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या रक्तरंजित संघर्षात वाद सोडवण्यासाठी धावून गेलेले रीना रोहित गजरे, मोहित राजेंद्र गजरे आणि निखिल राजेंद्र गजरे हे देखील जखमी झाले आहेत. या तिघांनाही तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भरदिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फैजपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.